महत्वाची बातमी, गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। 4 जूनला लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। मतमोजणीमुळे गोपीनाथ गडावर होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना या शब्दात आवाहन केलेलं आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 3 जून रोजी पुण्यतिथी आहे। या अनुषंगाने दरवर्षी आपण पाहू शकतात की मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते। सामाजिक कार्यक्रम असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील साजरी केली होती। मात्र कालच पंकजा मुंडे यांनी एक आवाहन करण्यात आलं की यंदा गोपीनाथ गडावर नाही आला तर चालेल, तरी चालेल, तेथे आहात तिथूनच पुढे साहेबांचे पुण्यस्मरण करा, फोटोंचे पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा, असे पंकजा मुंडे काल यांनी आवाहन करत होते। दरवर्षी मोठ्या संख्येने इथं नागरिक असतील, भाविक असतील, मोठ्या संख्येने गोपीनाथ मुंडे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर लोक येत असतात। पण यावर्षी अत्यंत साधेपणाने हे जे पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे आणि 4 जून रोजी देशाचा मोठा निघणार आणि देशाचा उत्सव साजरे आपण या ठिकाणी साजरे करू असे देखील पंकजा मुंडे साजरे करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आपण पाहू शकता की अत्यंत या ठिकाणी गोपीनाथ गडावर अत्यंत साधेपणाने ते तयार करण्यात आलेली आहे। उद्या सकाळी 10 ते 11 वाजता पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ गडावर आगमन होईल आणि गोपीनाथ मुंडे यांचं ते दर्शन घेतील। त्यानंतर अत्यंत साधेपणाने इथे कार्यक्रम साजरे केले करणार आहेत। त्यामुळे प्रसन्न विकास संभाजी मुंडे, TV9 गोपीनाथ गड, परळी, बीड।